महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यामध्ये जाहीर सभा होणार आहे। मात्र ही सभा होण्यापूर्वीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगावं लागेल की शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर ते पहिल्यांदाच आनंद आश्रममध्ये भेट देणार आहेत। आणि मी सध्या आहे ठाण्यातल्या याच आनंद आश्रमाच्या बाहेर। आपण जर पाहिलं तर आनंदाची जागा आहे, आनंद अजूनही जागा आहे असा आशय या पोस्टरवर लिहिण्यात आलेला आहे। आणि सोबतच जर खाली आपण पाहिलं तर धर्मवीर आनंद दिघे आणि त्यांच्याबरोबर त्या काळातले राज ठाकरे यांचं जे पोस्टर आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। त्यांच्या स्वागताचं आशय देखील या फलकावर खरं तर लावण्यात आलेला आहे। माझ्यासोबत हेमंत पवार आहेत, शिवसेनेचे नेते। पहिली प्रतिक्रिया तुमची, कारण पहिल्यांदाच राज ठाकरे आनंद आश्रमामध्ये येत आहेत त्यांच्या पक्षाची स्थापना झाल्यापासून। आज राजसाहेब येत आहेत। खरं तर ठाणेकरांच्या वतीने किंवा ठाण्याच्या शिवसेनेच्या वतीने मी त्यांचं स्वागतच करतो की आज आनंद आश्रमामध्ये राजसाहेब गेल्या कित्येक वर्ष आले नव्हते, परंतु आत्ता ते आज येणार आहेत। त्यांचं आम्ही स्वागतच करतो सर्व ठाणेकरांच्या वतीने, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने, सर्वांच्या वतीने आम्ही राजसाहेबांचं एक जोरदार स्वागत करतो आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि त्या स्वागताला आज तुम्ही बघत असाल तर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी म्हणजे विभाग प्रमुख असतील, नगरसेवक असतील, शाखा प्रमुख असतील, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी जागोजागी त्यांचं स्वागत करणार आहेत। मला सांगा, दिघे साहेबांच्या बरोबर तुम्ही काम केलेलं आहे, त्यावेळेला राजसाहेब इथं त्यांची ये जा असायची शिवसेनेमध्ये असताना। एखादी काय आठवण आहे? कारण इतक्या वर्षानंतर त्या आठवणीला हा उजाळा मिळणार आहे। तुम्ही बघत असाल की ते जो फोटो लावलेला आहे तो फोटो दिघे साहेबांच्या वाढदिवसाचा फोटो आहे। त्या वाढदिवसाला म्हणजे दिघे साहेबांचा वाढदिवस हा सर्व ठाणेकरांच्यासाठी, ठाणे जिल्ह्यासाठी, पालघर जिल्ह्यासाठी, नाशिक जिल्ह्यासाठी पर्वणी असायची। अनेक लोक, अनेक बसेस भरून लोक इथे येत होते। त्या वाढदिवसाला न चुकता आदरणीय राजसाहेब त्यांच्या वाढदिवसाला नेहमी इकडे येत असत। आणि जेव्हा जेव्हा गरज लागेल, जेव्हा जेव्हा काय वाटलं किंवा जेव्हा जेव्हा काय प्रसंग असेल तेव्हा तेव्हा राजसाहेब दिघे साहेबांना किंवा दिघेसाहेब राजसाहेबांना दोघं एकमेकांना आपल्या परिस्थितीनुसार दोघं एकमेकांना धरून काम करत होते। आणि त्यांच्या दोस्तीचं थोडंसं म्हणजे चर्चेचा विषय असा आहे की काही लोक त्यांना मग आमच्या दिघे साहेबांना थोडंसं बाजूला करण्याचं, कारण राजसाहेबांची दोस्ती होती पण राजसाहेबांच्या दोस्तीला आणि त्या दिघे साहेबांच्या दोस्तीमध्ये कधी अंतर पडलं नाही। आणि असे अनेक किस्से आहेत की जे राजसाहेब आणि दिघे साहेब एकत्र काम करत होते शिवसेना पुढे करण्यासाठी, शिवसैनिकांना हे करण्यासाठी अनेक प्रकरणात दिघे साहेब आणि राजसाहेबांनी एकत्र काम केलेलं आहे। राहुल लोंढे आहेत माझ्यासोबत, शिवसेनेचे प्रवक्ते। तुम्ही काय सांगाल? इतकी वर्ष तुम्ही काम करताय पक्षामध्ये आणि आज राज ठाकरे थेट आनंद आश्रमामध्ये। राजसाहेब आनंद आश्रमात येत आहेत। प्रत्येक ठाणेकरांना प्रचंड आनंद झालेला आहे, कारण दिघे साहेबांच्या नावातच आनंद आहे आणि या दिघे साहेबांनी नेहमी ठाणे जिल्ह्याला आनंदच दिलेला आहे। आणि आज राजसाहेब खऱ्या अर्थानं राजकारणाच्या पलीकडे ज्यांची मैत्री होती ती फक्त दिघे साहेबांची होती। राजकारणातली मैत्री कोणाची जास्ती असेल तर दिघे साहेबांबरोबर होती। आणि दिघे साहेबांच्या मनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर त्यांचे विचार पुढे कोण घेऊ जाऊ शकतं, बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार कोण जिवंत ठेवू शकतं, तर फक्त सन्माननीय राजसाहेब ठाकरे होते। हे दिघे साहेबांनाही तेच अभिप्रेत असलेले नेते होते। मला ती घटना आठवते, आपण तो फोटोही पाहिला असाल की जेव्हा दिघे साहेब ठाण्याच्या सिंगाने हॉस्पिटलमध्ये एका अपघातानंतर रुग्णालयात दाखल झाले होते तेव्हा राज ठाकरे त्यांना भेटायला गेले। तेव्हा बिछाण्यावर असताना सुद्धा दिघे साहेबांनी राजसाहेबांचा हात, एक मित्राने दुसऱ्या मित्राचा हातात घेऊन विचारपूस केली होती। आणि त्यावेळेस दिघे साहेबही म्हटले होते की पुढचं भवितव्य तुम्ही आहात, शिवसेनेचं विचारांचं विचार पुढे घेऊन जाणारे तुम्ही आहात। आणि मला वाटतं ही घटना, ही वस्तुस्थिती धर्मवीर चित्रपटामध्ये आपण पाहिली असेल। आणि धर्मवीर चित्रपटामध्ये हा जेव्हा सीन आला तेव्हा काही लोक उठून पण गेले, त्यांना हा सीन आवडला नाही। पण आमच्यामध्ये दिघे साहेब आमच्या मनामध्ये आहेत आणि दिघे साहेबांच्या मनात राजसाहेब होते, ते राजसाहेब ठाण्यात येतात, त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतो। अगदी मनामध्ये आहेत राज ठाकरे आणि त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो अशी भावना या सगळ्या शिवसैनिकांची आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, ठाणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.